व या दुसऱ्या पर्वातील नीटनेटकं आयोजन राजापूर तालुक्यातील मोठी स्पर्धा, एक मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण सर्वजण पाहतो, किंबहुना ज्या स्पर्धेची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, ती क्रिकेटची मेजवानी तमाम क्रीडारसिकांना चाखायला भेटते। क्रिकेटचा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय। उत्कृष्ट आयोजन, नीटनेटकं नियोजन आणि मैदानाच्या चारी बाजूला पाहिल्यानंतर क्रिकेटमय झालेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल। अंतिम आजच्या दिवसाची लढत रोहित स्पोर्ट वेंगुर्ला जो या स्पर्धेतला प्रबळ दावेदार मानला जातोय व त्याची गाठ पडते हसते खेळते नाटा संघासमवेत। हसते खेळते नाटा संघाने देखील सुरुवातीच्या 2 सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी करून आपल्या संघाला पुढील फेरीचे दरवाजे ज्या खेळाडूंनी उघडून दिले, खास करून अहमद हा खेळाडू ज्याच्या बॅटमधनं आपण 4 टोलेजंग षटकार पाहिले। दुसऱ्या बाजूला रोहित स्पोर्ट वेंगुर्ला या संघात स्टारकास्ट खेळाडू पाहायला मिळतात, खास करून 2 आयकॉन खेळाडू मुंबईवरून दाखल झालेत। सुहास पवार जो तुम्हाला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, स्ट्रायकिंग एंडला सिंधुदुर्ग द कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तो गोपाल बट्टा स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजच्या विभागामध्ये अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी जोखीम बऱ्या षटकाची जबाबदारी, कारण याच षटकात धावांची सरबत्ती धावांची लयलूट करण्याची संधी असते। फलंदाजी करणाऱ्या संघाला ते जोखीम बरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल। कृपया क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने हसते खेळते नाटक संघाने 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्वरित पाठवा। हसते खेळते नाटक संघाचा 12th मॅन, अन्यथा तुम्हाला काही धावांची पेनल्टी दिली जाईल, याकडे आपण लक्ष द्या। सामन्याला सुरुवात होईल। स्ट्रायकिंग एंडला गोपाल, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुहास पवार मॅन फ्रॉम कल्याण। गोलंदाजाच्या विभागामध्ये अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून सज्ज होईल गोलंदाज। खेळाडूंची आम्हाला नावं माहिती नाहीयेत। शेक्सपियरने सांगितलंय नावात काय आहे, सगळं काही कामात आहे, मात्र गुणलेखन करताना नाव देखील आवश्यक आहे। गोलंदाजच्या विभागामध्ये गोलंदाज सज्ज होईल प्रसाद, ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून सज्ज होईल व दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जाबाज खेळाडू स्ट्रायकिंग एंडला गोपाळ बट्टा। फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केले पॉइंटला, हा ना ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि क्रिकेट मधली आत्महत्या करून आ बैल मुझे मार वाली कामगिरी सुहास पवार बॅक टू द पॅव्हेलियन। कॉलकडे लक्ष नव्हतं, लक्ष विचलित झालं आणि गोपाल बट्टा सोस्तात माघारी परतलाय। प्रेशर क्रिएट केले पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या हसते खेळते नाटक संघाने फलंदाजी करताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघावर, मात्र या प्रेशरवरनं बाहेर यावं लागेल। 0 धाव आपला भोपळाही न फोडता गोपाळ बट्टा तंबूच्या आश्रयाला परततोय आणि त्याची पोकळी भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक मैदानाच्या आतमध्ये। मात्र त्या दाजी नाईकची पावलं किती काळ या खेळपट्टीवरती थांबतील की दाजी नाईकला देखील तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल। येणारी वेळ येणारा काळ ठरवेल। स्ट्रायकिंग एंडला डावखुरा शैलीदार फलंदाज, संयम आणि आक्रमकता ज्याच्या नसानसामध्ये भिनलेली असा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सुहास पवार मॅन फ्रॉम कल्याण। गोलंदाजच्या विभागामध्ये गोलंदाज प्रसाद। यावेळेला फुल टॉस, खराब चेंडू उडवलाय, चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे हा आलाय षटकार। थैंक यू डीजे। पत्तों के खेल में तुरुप का इक्का, पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है। 6 धावांनी धावसंख्या मात्र उंची गाठते ती 6 धावांवर। बाद झालेला फलंदाज गोपाल बट्टा वैयक्तिक 0 धावांचं वैयक्तिक योगदान देऊन तो माघारी परतलाय आणि त्यानंतर
संघाची सूत्र या सामन्याची सूत्र आपल्या खांद्यावरती घेत सुहास पवारने धोक्याचे पूर्वसंकेत प्रतिस्पर्धी संघाला दिलेत एका मोठ्या फटक्याने. यावेळी आउटपिच चेंडू खोदून काढले, हेलिकॉप्टरला उडवलंय, डीप मिडी विकेटला प्रोटेक्शन, डीप मिडी विकेट क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. सुहास पवार बॅक टू द पॅव्हलियन. मॅच बनवावी लागेल, भागीदारी करावी लागेल, कारण मित्रांनो क्रिकेटच्या मैदानावरती भागीदारीला खूप महत्त्व असतं. आणि क्रिकेटच्या मैदानावर जर का सुरुवातीला भागीदारी झाली तर मधल्या फळीतील फलंदाज त्यावरती कळस चढवतात. त्यामुळे भागीदारी करणं, पाया रोवणं खूप गरजेचं असेल. आतापर्यंत 2 मोहरे तंबूच्या आसरेला परत आहेत. गोपाळ भट्ट 0 धावांवर, सुहास पवार वैयक्तिक 6 धावांचं योगदान. एका षटकारानं नटलेली खेळी तो साकार करून तंबूच्या आसरेला परततोय व धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवरती झळकते. ती 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज बबल नाईक मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्याचा सुपर हिरो 48 धावांचं बहुमूल्य योगदान ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं. एक तुफानी तोडफोडवाली फलंदाजी, तब्बल 6 षटकार त्याच्या बॅटमधनं नोंदवले गेले आमच्या स्कोरबुक मध्ये. तोच बबल नाईक नॉन स्ट्रायकिंग एंडला व स्ट्रायकिंग एंडला सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी. और पे चेंडू, ताकद एलिव्हेशन, ताकद एलिव्हेशन, लंबाई आणि त्याहीपेक्षा दुरी. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, हा आलाय षटकार. डीजे मैन, आपके बिना महफिल सुनी सुनी सी लगती है. आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट करतोय, गाडी टॉप गिअर मध्ये टाकतोय दाजी नाईक. जो त्याचा स्वाभाविक खेळ आहे, नॅचरल खेळ आहे, त्या खेळावरती जाणं तो पसंत करतोय. समोर कितीही गडी बाद झाले असले तरी मी माझा स्वाभाविक खेळ करेन. आक्रमकता यावेळी दाखवली जाते ती दाजी नाईक कडनं. मात्र दुसऱ्या बाजूला कौतुक करू आम्ही गोलंदाजाचं, आतापर्यंत 2 मोहरे त्याने प्रतिस्पर्धी संघाचे टिपलेत. यावेळी ऑफ द मोरचा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, एका बाजूला पॉइंटचा क्षेत्ररक्षक, एका बाजूला फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक. या दोहोंना बीट करून चेंडू थर्डमॅनच्या दिशेने व अंतिम क्षणी जोपर्यंत चेंडूची परती येते मैदानाच्या आतमध्ये हरणाच्या वेगाने, चित्त्याच्या चपळाईने दुहेरी धावांची लहर झळकते व सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते. ती 14 धावांवर. सांघिक 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हे प्रगतीपथावर केवळ 2 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल. सीमारक्षकाच्या भूमिकेमध्ये एक डीप मिड विकेटला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय व एक लॉंग ऑनच्या दिशेने सीमारक्षक म्हणून क्षेत्ररक्षक. और पे चेंडू, याही वेळेला टायमिंग बेमिसाल, चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या पलीकडे. हा आलाय दुसरा षटकार दाजीच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. समोर सुरुवातीला 2 गडी बाद झाले होते. दाजी नाईक मैदानामध्ये पावलं टाकतोय, संघाची सूत्र आपल्या खांदी घेतोय आणि आपला नॅचरल खेळ, स्वाभाविक खेळ करतोय आणि एका वाघाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये वावरतोय. जंगल का शेर भूखा हो तो घास रोटी कभी खाता नहीं, वो शिकार ही करना जानता है. दाजी नाईक कितीही गडी बाद झाले तरी तो नॅचरल खेळ खेळतोय, स्वाभाविक खेळ करतोय. आतापर्यंत 2 मोठे फटके, तगडे फटके त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. पहिल्या षटकाचा खेळ थांबलाय व सांघिक धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर सुरू होईल. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं व संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून गोलंदाज सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला बबल, मागच्या सामन्याचा सुपर हिरो ज्याच्या बॅटमधनं तब्बल 48 धावांची बहारदार खेळी आपण पाहिली, तो बबल नाईक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बबल नाईकच्या बॅटमधनं याही वेळेला मोठा फटका. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय षटकार. थँक्यू डीजे.
कृपया गोलंदाज आपलं नाव सांगा. नवीन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बबल आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट करतोय. जसं त्याच्या फलंदाजीकडे पाहिल्यानंतर वाटतं की मागच्या सामन्यात ज्या वेळेला त्याची इनिंग समाप्त झाली होती तिथूनच सुरुवात बहुधा बबल नाईकने या सामन्यामध्ये केली आहे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. अकुट्या पदा चेंडू शॉर्ट पूल हुक केले चेंडूला लॉंग लेग सीमारच्या पलीकडे. हा आलाय दुसरा षटकार बबलच्या बॅटमधून. रचला जातोय व सांघिक धावसंख्या धावफलकावरती उंची गाठते तब्बल 32 धावांवर. 32 धावा. आता मात्र धावांचं पर्व उभं केलं जाईल. धावांचा रतीब रचला जाईल. कशा पद्धतीने रोखावं बबल नाईकला याचा यक्ष प्रश्न गोलंदाज नवीनच्या चेहऱ्यावरती साफ पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. षटकारांची हॅट्रिक करेल का बबल? येणारा काळ सांगेल. मात्र गोलंदाज येणाऱ्या चेंडूमध्ये काय उत्तर येईल गोलंदाजाकडून फलंदाजासाठी. स्ट्रायकिंग एंडला बबल नाईक. गोलंदाजी मार्कवर नवीन. नॉन स्ट्रायकिंग एंडवर दाजी नाईक. टेनिस क्रिकेटचा बाहुबली. तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. नवीन बबल नाईक साठी शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफूट पंच केलाय चेंडूला. डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय व अखेरच्या क्षणी जोपर्यंत चेंडूची परती येईल बबल नाईक हरणाच्या वेगाने दुहेरी धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये व सांघिक धावसंख्या मात्र झळकते ती 34 धावांवर. उद्याच्या दिवशी या मैदानावर टारकास्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नितीन माटुंगे असेल, रब्बानी असेल, संदीप मखवाना, उस्मान पटेल, थॉमस डायस मोठमोठे सितारे उद्या या मैदानावरती हजेरी लावतील. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत त्यांच्या माहितीसाठी उद्या खास तुम्ही या मैदानावरती मोठ्या संख्येने उपस्थित व्हा. 9 बॉलचा सिग्नल आलाय. 9 बॉलचा सिग्नल याचा अर्थ यानंतरच्या चेंडूवरती फ्री हिट म्हणजे गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळणारा इशारा पंचांचा. फ्री हिटचा चेंडू असेल. बबल नाईकला संधी असेल मनाजोगा मनपसंत फटका खेळण्याची. जो चाहे वो कर लो. बबल नाईक स्ट्रायकिंग इनला. गोलंदाजी मार्कवर नवीन फ्री हिटचा चेंडू. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. मिड विकेट क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती नियंत्रण मिळवतोय व जोपर्यंत चेंडूची परती करेल मैदानाच्या आतमध्ये केवळ एकेरी धावांचा कालावधी. एकेरी दुहेरी धावांनी देखील धावफलक हलता ठेवला जातोय. क्रिकेटमध्ये षटकार आणि चौकारांपेक्षा जास्तीत जास्त एकेरी धाव्यांवरती देखील भर देणं खूप गरजेचं असतं आणि हे काम राहुल द्रविडने भारतीय संघासाठी केलं होतं. क्रिकेटच्या कोणत्याही पुस्तकामध्ये लिहिलं नाहीये की फक्त षटकार आणि चौकारांनीच मॅच जिंकता येते. एकेरी दुहेरी धावांनी देखील मॅच आपण जिंकू शकतो. मॅच बनवावी लागते आणि तीच कामगिरी सुरुवातीच्या फलंदाजांची करायची असते. यावेळेला दाजी नाईक विस्फोटक फलंदाजी करतोय. बबल नाईक देखील आग ओकणारे फटके त्याच्या बॅटमधनं आपण अनुभवतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन. ऑप्टमोरचा चेंडू कट केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत थर्डमॅन क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल मैदानाच्या आतमध्ये दाजीच्या खाती एकेरी धाव व एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होईल 37 धावांवर. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. बहुधा या सामन्यामध्ये धावांचा उच्चांक पाहायला मिळेल. जे आमचे क्रीडा रसिक हा सामना पाहण्यासाठी आतुर झाले होते. षटकार चौकारांची आतशी फटकेबाजी दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधनं. मात्र एखादा विकेट एखादा ब्रेक थ्रू आवश्यक असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या हस्ते खेळते नाटक संघाला. स्ट्रायकिंग इनला बबल. बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. स्टेट ड्राईव्हचा फटका. यावेळेला चेंडू चाललाय तो अर्थातच विथ खारपेटच्या फटक्यावर नाम मात्र एकेरी धाव बबलच्या खाती. गोलंदाजाने कमबॅक केलाय. मात्र धावांचा विचार केला तर 2 षटकांच्या सांगते अखेरीस तब्बल 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. श्याम 38 धावा 2 षटकांच्या सांगते अखेरीस असा धावफलक समाधानकारक धावफलक पाहायला मिळते. धावसंख्या ठीकठाक पाहायला मिळते. एकंदरीत हस्ते खेळते संघाचा विचार केला तर अहमदच्या बॅटमध्ये क्षमता आहे धावांचा पाठलाग करण्याची.
काय घडेल नेमकं या सामन्यामध्ये? अजूनही पहिल्या इनिंगच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दाजी नाईक 2 षटकांची फलंदाजी करतोय, बबल नाईक 2 षटकांची फलंदाजी करतोय आणि या फलंदाजींना कशा पद्धतीने रोखलं पाहिजे, किती धावांपर्यंत मजल मारेल रोहित स्पोर्ट वेंगुर्ले? अमोल, पहिल्या षटकामध्ये 20 धावा, या दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा, म्हणजे 19च्या सरासरीने धावगती चालू आहे. आतापर्यंत 2 षटकामध्ये 38 धावा स्कोरबुक वरती आपल्याला दिसत आहेत. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत, म्हणजे अशाच प्रकारची जर फलंदाजी झाली तर 75 ते 80 धावा या रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाच्या मला वाटतं या ठिकाणी स्कोरबुक वर आपल्याला दिसतील. आणि एक मोठं आव्हान असेल ते हसते खेळते नाटा संघासमोर. हा देखील मोठा फटका बघायला मिळतोय आपल्याला. बबल नाईक आज काय खाऊन आलाय समजत नाही. का मगाच्या सत्रामध्ये अतिशय दर्जेदार फलंदाजी केली, 48 धावांची बहारदार फलंदाजी, आणि या दुसऱ्या मॅच मध्ये देखील आतापर्यंत त्याने 3 षटकार खेचले आहेत. अजूनही नाबाद फलंदाजी करतोय. एक जबरदस्त फलंदाजीचा नजराणा बबलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. जी हा श्याम, बबल नाईक साठी कोलटप्प्याचा चेंडू होता, सन्मान दिलाय. हसते खेळते नाटा संघ, तुम्हाला फायनल सूचना आहे, जर तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर 5 धावांची पेनल्टी मिळेल. सचिन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पंचांच्या डाव्या त्याकडून. राईट टर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा. यावेळेला मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न बबल नाईकचा. विथ अलोन द कार्पेटचा फटका डेव्ह कर्लेकला, व जोपर्यंत डेव्ह कर्लेक क्षेत्ररक्षकाची अचूक अशी फेकी यष्टिरक्षकाच्या दिशेने माघारी परतते. दुसऱ्या धावेसाठी बाहेर काढले होते क्रीजच्या, मात्र पुन्हा एकदा माघारी पाठवलं जातंय व एका सुंदर अशा क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश करत नाममात्र 21 धावेने धावसंख्या परावर्तित होते. पंचेचाळीस धावा धावसंख्या धावफलकावरती झळकते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय दाजी नाईकच्या बॅट मधून. याही वेळेला एक उत्तुंग फटका, एअर हॉस्टेसचं चुंबन घेणारा फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, हा आलाय षटकार. थँक्यू डीजे. षटकाचं संघाचं अर्धशतक धावसंख्येवरती झळकलं जातंय. आता मात्र बराचसा महागडा ठरतोय गोलंदाज सचिन. दाजी नाईक नावाचं वादळ या मैदानावरती आता मात्र गोंगावतंय. खराब क्षेत्ररक्षण, ढूंढो रे ढूंढो साजिना, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, हा आलाय चौकार. पंचावन्न धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा असा धावफलक. दाजी नाईक नावाचं तुफान अक्षरशः थैमान माजवतंय व या वादळासमोर पुरता नामोहरण होतोय. हसते खेळते नाटा संघाचा गोलंदाजीचा विभाग. आतापर्यंत एकंदरीत 3 षटकांचा सुरुवातीचा खेळ थांबतोय व 3 षटकांच्या सांगते अखेरीस प्रथम फलंदाजी करताना रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावांपर्यंत मजल मारतोय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा विचार केला तर सुरुवातीच्या सत्रात हॅलो, सन्माननीय डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर अजित ठुकरन साहेब, त्यांचं मनापासून स्वागत आहे मंडळाच्या वतीनं. या स्पर्धेमध्ये आपण आलात त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं आपलं स्वागत. अकबर गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आखुट्यापदा चेंडू, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार.
बबल नाईकच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार, दाजी नाईकच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार. सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये दाजी नाईक थोडासा शांत होता, मात्र कदाचित ही वादळापूर्वीची शांतता होती. यावेळेला हे वादळ या मैदानावरती घोंगावतंय आणि दुसऱ्या बाजूला मागच्या सामन्याचा सुपर हिरो बबल नाईक. मागच्या सामन्यात 48 धावांची धुवाधार खेळी आणि तीच किमया याही सामन्यामध्ये आतापर्यंत 3 टोले जंग षटकार त्याच्या बॅटमधून. डावखुरा शैलीदार फलंदाज बबल एक नवोदित उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग इनच्या दिशेने. याही वेळेला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल. यावेळेला बबल नाईकला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या बरीचशी स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत असल्यामुळे कदाचित नवोदित खेळाडूंना देखील संधी दिली जाते. फलंदाजीची पेन हिटरच्या भूमिकेमध्ये प्रमोट केलंय. फलंदाजीच्या विभागामध्ये विनय नामक फलंदाजाला, स्ट्रायकिंग इनला दाजी नाईक सज्ज होईल. बबलचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलंय त्याच्या फलंदाजीचं. आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी त्याच्या बॅटमधनं आपण अनुभवली. नवीन फलंदाज विनय मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग इनला, स्ट्रायकिंग इनला दाजी नाईक. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली बेताज बादशाह स्ट्रायकिंग इनला. गोलंदाजीच्या विभागामध्ये नुकतीच सफलता प्राप्त केलेला गोलंदाज. गती परिवर्तनाचा चेंडू, झेल टिपण्याची संधी. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू हुलकावणी देऊन चेंडू व क्षेत्ररक्षक यांच्यामधली शर्यत अखेरच्या क्षणी चेंडू जिंकतोय. चेंडू फरार, चौकार. स्ट्रायकिंग इनला सज्ज होईल दाजी नाईक. त्याच्या बॅटमधून षटकार चौकारांच्या आतची फलंदाजी आपण पाहतोय. न्यू निहाल क्रिकेट क्लब चॅम्पियन ट्रॉफी 2022. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू, चकवा दिलाय तो फलंदाज दाजीला आणि पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बरीचशी चूक करतोय. दाजी नाईक सारख्या फलंदाजाला दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची संधी दिली जाते. एक साधा सोपा लॉलीपॉप झेल जमिनीवरती दान केलं जाईल. सांघिक धावसंख्या धावफलकावरती वेगाने परावर्तित होईल. सहासष्ट धावा धावसंख्या धावफलकावर. यावेळेला ऑफपीच चेंडू उडवलाय. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. ताकद कमी पडते. दाजी नाईक देखील जाईल तंबूच्या आसऱ्याला. मयूर वाघमारे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त खेळाडूचं देखील मैदानाच्या आतमध्ये आगमन होत आहे. क्रिकेटमय वातावरण, त्यामुळे उत्साही प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात. मात्र हा खेळाडू फलंदाजी करण्यासाठी गेलाय की गोलंदाजी करण्यासाठी गेलाय हे चित्र नेमकं कळत नाहीये. बहुधा तो फलंदाजी आणि गोलंदाजी न करता सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्यासाठी जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील असेच किस्से आपल्याला पाहायला मिळायचे. ज्यावेळेला चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी व्हायची त्यावेळेला उत्साही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये देखील प्रवेश करायचे. गोलंदाजी मार्कवर अकबर पंचांच्या उजव्या हाताकडून ताकद लगवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क नव्हता. चेंडू तेज तरार यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक उरलेले सोपस्कार पूर्ण करतोय. एकंदरीत पहिल्या इनिंगचा खेळ थांबतोय व 4 षटकांच्या सांगते अखेरीस प्रथम फलंदाजी करताना या स्पर्धेतला बलाढ्य असलेला रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ 3 गड्यांच्या मोबदल्यात 67 धावांपर्यंत मजल मारतोय व 68 धावांचं विजयासाठी लक्ष देतोय. तो या स्पर्धेतला बलाढ्य असलेला हसते खेळते नाट्य संघाला तर येणाऱ्या कालावधीत
68 धावांचा पल्ला सर करेल का हस्ते खेळते नाटा संघ, की दुसऱ्या बाजूला रोहित स्पोर्ट वेंगुर्ला जो गोलंदाजीच्या विभागामध्ये देखील एक चांगले गोलंदाज त्यांच्या भात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 68 धावा डिपेंड करतील का, काय घडेल काय बिघडेल सांगण्यासाठी मायक्रोफोनवर कॉमेंट्री बॉक्समध्ये श्याम वाक्कर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी 5 दिवसांची ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतं. प्रदीर्घ परंपरा असलेला आपला राजापूर तालुका, लोक म्हणतात राजापूर म्हणजे पैशाचा चकाचूर, आणि किंबहुना ते खरं आहे. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये पुढाकार घेताना राजापूर वासियांनी आपले 2 हात आर्थिक सहकार्यासाठी नेहमी पुढे केले आहेत, आणि म्हणून या आर्थिक सहकार्यातून कुठेतरी हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला या राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेलं टुमदार सागवे गाव आणि या सागवे गावाच्या कातळी या वाडीमध्ये पाहायला मिळतं. मित्रांनो, या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न होत आहेत, कारण वेळेला वेळ देणारी चांगली माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाहीये, आणि म्हणूनच काय ही चांगली माणसं या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न होतात. आणि त्यातीलच आहेत आपल्या देवगड गावचे सौंदळवाडीचे या ठिकाणी डॉक्टर अजित टुकरुल या ठिकाणी स्थानापन्न होत आहेत. त्यांचं स्वागत असेल या क्रिकेट स्पर्धेमध्ये. त्यांच्या बाबतीत मी आवर्जून सांगेन, समाजसेवा करायची खूप इच्छा आहे, आणि या इच्छेखातर त्यांनी देवगड तालुक्यातील पडेल कॅन्टीन या ठिकाणी आपलं क्लिनिकल लॅबोरेटरी, लाईफ केअर क्लिनिकल लॅबोरेटरी ओपन केलेली आहे, आणि त्याचं उद्घाटन दिनांक 16/1/2022 रोजी झालेलं आहे. आणि पडेल कॅन्टीनच्या ठिकाणी गोखले इमारत जवळ हे क्लिनिक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि याचं विशेष असेल, रक्त लघवी तपासणी संपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त कॉम्प्युटराइज मशीनद्वारे केली जाईल. आणि या ठिकाणी रक्त लघवी तपासणीमध्ये जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना बिलामध्ये 10% सूट असेल. आणि या क्लिनिक कडून विशेष ऑफर म्हणजे दर रविवारी पॅकेजवर 10% डिस्काउंट असेल. आता हे पॅकेज कोणतं आहे तर फुल बॉडी आरोग्य तपासणी पॅकेज, डायबिटीज हृदयविकार तपासणी पॅकेज, हार्मोन्स व्हिटॅमिन ॲलर्जी तपासणी पॅकेज, किडनी लिव्हर कोलेस्टेरॉल पॅकेज, थायरॉइड गर्भाशय विकार तपासणी पॅकेज, संधिवात आमवात विकार तपासणी पॅकेज. आणि या पॅकेजवरती या ठिकाणी दर रविवारी 10% डिस्काउंट. आणि हे क्लिनिक सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असेल. सोमवारी फक्त हे क्लिनिक बंद असेल, याची नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा हा स्पर्धेचा पहिला दिवस आहे, आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू श्याम वॉकर सर. हस्ते खेळते नाटा आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. आपल्याला रिक्वेस्ट आहे, पहिल्या इनिंग मध्ये अमोल जमदाडे रिक्वेस्ट करत होते, आता पुन्हा एकदा मी करतोय. आणि सर्व खेळाडू या ठिकाणी बसली तरी चालतील, या ठिकाणी बसायला व्यवस्था केलेली आहे खेळाडूंसाठी. प्लीज आपण या ठिकाणी जागा आहे. हस्ते खेळते नाटा. धन्यवाद अमोल. तो ले चलते हैं मैदान के अंदर. दखनी और मुल्ला मैदान के ऊपर फिर एक बार शाम के वक्त पर मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों का स्वागत करता हूं. हंसते खेलते नाटा और रोहित स्पोर्ट बेंगलुरु, ये 2 टीमों के बीच में आज का यह आखिरी मुकाबला जारी है. कौन सी टीम सेमीफाइनल में प्रवेश करेगी ये आने वाला वक्त बताएगा. 4 ओवर में जीतने के लिए रन चाहिए 68, और स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है. गेंदबाजी मोर्चे पर टेनिस क्रिकेट जगत का बहुत ही बड़ा नाम मयूर वाघमारे, देवत एक्सप्रेस पनवेल से बिलोंग कर आए हुए हैं. बहुत ही बड़े खिलाड़ी है, आइकॉन खिलाड़ी है रोहित स्पोर्ट बेंगुर्ला के. कई मर्तबा मैंने इनको देखा है गेंदबाजी करते हुए. रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी हो, स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी हो, या दुबई कतार जैसे कहीं भी विदेशी देशों में जाकर भी बेहतरीन खेल का प्रदर्शन किया है. उनका नाम है मयूर वाघमारे, और वो दैवत एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं. अब स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज. या गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय जुन्नीत मुल्ला यांच्या शुभ हस्ते आमचे डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा छोटासा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. आमच्या मान्यवरच्या शुभ हस्ते डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय.
तो बल्लेबाज है प्रवीण और विनायक और प्रणय। मयूर की ये फुल टॉस गेंद ऑफ साइड की दिशा में ढकेला था, ऑफ ड्राइव देखने को मिलता हुआ। वहां पर विनय पाउनो जी खड़े हैं, युवा खिलाड़ी है, पहली मर्तबा मैं देख रहा हूं इनको खेलते हुए। बहुत ही अच्छे खिलाड़ी है, उभरता हुआ सितारा है वेंगुर्ले गांव का। आज मौका मिला है इस बड़ी प्रतियोगिता में खेलने का। इस बार बढ़िया गेंद, उतनी बढ़िया तरीके से स्ट्रेट डाइव यहां पर देखने को मिलता हुआ। वहां पर खिलाड़ी गेंद की ओर जाते हुए सुहास पवार देखने को मिलते हुए स्क्रीन के ऊपर। जब तक गेंद को फील्ड करते 1 रन लेने का मौका। तो पहला ओवर यहां पर मयूर का खत्म होता हुआ। बहुत ही नपातुला ओवर डाला, सीमित ओवर का 4 ओवर का यह मुकाबला है। 68 रन चाहिए। तब तक चलते हैं हमारे डीजे ऑपरेटर आरडी के अजगर के पास। नाटा की टीम पहले 2 मैच में बहुत ही बढ़िया तरीके से हंसते हुए खेलते हुए यहां तक पहुंची थी, लेकिन बीच में रोहित स्पुट वेंगुर्ले नाम का बहुत ही बड़ा तूफान आया। दाजी नाम का हो, बबल नाइक का हो, बहुत ही अच्छी बड़ी धुआंधार बल्लेबाजी उन्होंने पेश की। गौरीश कामड़ी गेंदबाजी मोर्चे पर रेडी एक्सप्रेस जिन्हें कहा जाता है, पहली गेंद के ऊपर प्रहार किया और स्क्रीन के ऊपर आते हुए सैंडी कुंटेकर, उनके हाथों में गेंद चली गई, जो हमेशा हाथों को फेविकॉल ही लगाकर आते हैं। बहुत ही बढ़िया खिलाड़ी है, बहुत ही बड़े फील्डर है इस टीम के। और यहां पर आउट होकर प्रवीण मैदान के बाहर जाते हुए। पहला विकेट हंसते खेलते नाटा टीम का मैदान के बाहर। तब तक चलते हैं डीजे ऑपरेटर आरडी के पास। नए बल्लेबाज अहमद मैदान के अंदर जाते हुए। विकेट गिरने के बाद सिर्फ 5 रन, थोड़े से नाजुक हालात। पहला ओवर खत्म होने के बाद दूसरा ओवर प्रगति पर है। गौरीश कामड़ी गेंदबाजी मोर्चे पर और उनके सामने बल्लेबाज रहेंगे विनायक। विनायक के कंधों पर के ऊपर बड़ी जिम्मेदारी है। ये खेल का हिस्सा है, कोई भी एक टीम जीतती है, कोई भी एक टीम हारती है, लेकिन खेल ऐसा करो कि मैच खत्म होने के बाद जीतने वाले के बजाय हारने वाले की चर्चा होनी चाहिए। ये गेंद वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, यानी कि ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी, सजा देंगे अंपायर आपको और सामने वाले टीम को इनाम मिलेगा। वो इनाम है 1 रन, स्कोर बुक में लिखा जाएगा। स्कोर बढ़ता हुआ 6 रनों के ऊपर। 68 रनों का पीछा करना है, एक विशाल स्कोर का पीछा करना है। गेंदबाजी मोर्चे पर रेडी एक्सप्रेस गौरीश कामड़े। धीमी गेंद, क्रिकेट का जिसे ब्रह्मास्त्र कहते हैं, उसका इस्तेमाल करते हुए ऐन मौके पर, ऐस समय पर और डॉट बॉल बिन्नी गेंद गौरीश कामड़ी द्वारा देखने को मिलती हुई। स्कोर वहीं पर रुका हुआ। 1 विकेट गिरने के बाद सिर्फ 6 रन, 68 रनों का पीछा करते हुए। फिर एक बार गौरीश कामड़ी हमारे दूर वाले छोर से गेंदबाजी मोर्चे पर और सामने बल्लेबाज रहेंगे अहमद, माफ कीजिएगा विनायक। रिवर स्वीप का प्रयास, रिवर स्वीप का शॉट, यानी कि लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, ऐसा कर देने वाला शॉट। 1 रन मिलता हुआ यहां पर। लीग बाइट्स का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, यानी कि एक्स्ट्रा के रूप में ये रन लिखा जाएगा। बल्ले से नहीं आता हुआ ये रन। चलो रन कैसे भी आए, हालांकि रनों की जरूरत है यहां पर हंसते खेलते नाटा टीम के लिए। फिर एक बार गौरीश अहमद के लिए अच्छी गेंद, फिर एक बार मेरे ख्याल से पैरों पर टकराई, लेकिन बल्ले को छुई है कि नहीं देखना पड़ेगा। अंपायर क्या इशारा करते हैं, लीग बाइस का इशारा। फिर एक बार
अमोल, देखा जाए मैदान के अंदर बल्लेबाज बल्ले से कम पैर से ज्यादा रन बना रहे हैं। चलेगा, नसीब का भाग है, कभी किसी का दिन नहीं रहता है। आज रोहित स्पोर्ट वेंगुर्ला के बबल नाइक ने जो खेला है देखने लायक। ओडाउडा बेंगुर्ला के रहने वाले खिलाड़ी है, काबिल तारीफ बल्लेबाजी का प्रदर्शन आज के दिन में उन्होंने किया है। और देखा जाए तो बाएं हाथ के बल्लेबाज के लिए इस मैदान के ऊपर दोपहर के बाद जो पोषक हवा मौजूद है उस हवा का उन्होंने फायदा उठाया। तूफानी बल्लेबाजी की, जो फुलटॉस गेंदें मिली, खराब गेंदें मिली, उनको सीमा पार भेज दिया। टाइमिंग उनका बेमिसाल रहा, जो टाइमिंग किया आज, बहुत बढ़िया टाइमिंग मैं कहूंगा। और जब आप पहली गेंद खेलते हैं और आपके गेंद बल्ले के ऊपर गेंद सही जगह पर लगती है, टाइमिंग सही करते हैं, बीच में गेंद लगती है तो कॉन्फिडेंस बढ़ता है। वो कॉन्फिडेंस आज बबल नाइक में दिखाई दिया। ये देखिएगा, दूसरा ओवर खत्म हुआ, तब तक चलते हैं हमारे आरडी के पास। बजाएगा डीजे मैन अजगर। फाउंडेशन इनकी ओर से दिया गया है। धन्यवाद अदा करते हैं जुन्नित मुल्ला और रहमान फाउंडेशन, इन सभी का, जिन्होंने इस बड़ी प्रतियोगिता में ये बड़ा इनाम दिया है खिलाड़ियों को प्रोत्साहित करने के लिए, उनका हौसला बढ़ाने के लिए। तो यहाँ पर कल के दिन में भी आपको बड़े बड़े सितारे दिखाई देंगे। उस्मान पटेल, उसके बाद थॉमस डायस, नितिन माटुंगे जो प्रतीक 11 पुणे की ओर से खेलते हैं, बहुत ही बढ़िया फॉर्म में है आजकल, और रब्बानी बेलगांव के रहने वाले हैं, बेलगांव के खिलाड़ी भी दिखाई देंगे। उसके बाद संदीप मकवाना, ये भी खिलाड़ी आपको कल के दिन में दिखाई देंगे। तो कई ढेर सारे खिलाड़ी कल के दिन में भी आपको देखने को मिलेंगे। तब तक चलते हैं हमारे डीजे ऑपरेटर आरडी के पास। थैंक यू डीजे मैन। 6 गेंदे और जीतने के लिए रन कितने चाहिए? 58। अमोल, इसके बारे में कुछ आप कहेंगे क्या? 6 गेंदे 58 रन।
श्याम 6 चेंडूमध्ये तब्बल 58 धावांची आवश्यकता आहे आणि एवढ्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करणे म्हणजे हत्तीला आपल्या डोक्यावरती उचलून घेतल्यासारखं आहे. त्यामुळे खूप मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि हे अशक्य वाटणारं आव्हान म्हणजे सामन्याची औपचारिकता बाकी असेल. या सामन्यामध्ये रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ नॉन रेग्युलर बॉलरांचा देखील वापर करतोय. बबल नाईक जो क्वचितच गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो, तो गोलंदाजीच्या विभागामध्ये तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर. सामना एकतर्फी एका बाजूने झुकलेला दिसतोय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले ज्या संघातील खेळाडूंचं आतापर्यंत फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी करून मात्र पहिला सामना खूप हार्ड होता रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाला. एका सिच्युएशनला असं वाटत होतं की कदाचित रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ त्या सामन्यामध्ये हारेल देखील. मात्र गोलंदाज बाळाचं आणि सुहासचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाला जर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक कोणी करून दिलं असेल तर बाळा सावळ आणि सुहास पवार या 2 गोलंदाजांनी. नक्कीच अमोल, कारण 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 15 धावा पाहिजे होत्या आणि समोर फलंदाज देखील चांगले फलंदाजी करत होते. त्यावेळी सुहास पवारने जे निर्णायक षटक टाकलं आणि शेवटचं षटक बाळा सावळने जे हाताळलं आणि आपल्या रोहित स्पोर्ट संघाला विजय मिळवून दिला. आणि त्यानंतर मात्र बबल नाईक आणि दाजी नाईक यांची जी फलंदाजी बहरली ती रोहित स्पोर्ट वेंगुर्लाला आतापर्यंत अडवणं खूप कठीण सर्व संघांसाठी. तो सिर्फ औपचारिकता बची थी आखिरी गेंद की, आखिरी ओवर की, ये मैच खत्म होने की. तो आज के दिन में सेमीफाइनल में प्रवेश किया है रोहित स्पोर्ट वेंगुर्ला की टीम. आज रोहित स्पोर्ट वेंगुर्ला